अधिक महिन्यामध्ये वाण देण्यासाठी मी धोंडे लाडू तसेच अनारसे बनवत आहे. तर इथे धोंडे लाडू बनवण्यासाठी मी 2 वाटी भरून रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घातलेलं आहे. चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि नंतर गरम दूध घालून मी व्यवस्थित त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. आता हा बनवलेला गोळा आपल्याला अर्धा तास असाच झाकून ठेवायचा आहे. अर्धा तास आपला हा गोळा भिजतोय तोपर्यंत आपल्याला अनारसेची तयारी करायची आहे. गॅसवर कढईमध्ये मी साजूक तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि एका पोलपाटावर मी खसखस घालून त्यावर अनारसेच्या पिठाचे गोळे घालून व्यवस्थित तुपाचा बोट घेऊन छान थापून घेत आहे. 4-5 अनारसे थापून झाल्यानंतर आता गॅस फ्लेम लो करून मी एकानंतर एक असे अनारसे तुपामध्ये सोडून मंद आचेवरच व्यवस्थित फ्राय करून घेत आहेत. गॅस फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे, नाहीतर अनारसे बाहेरून जळतील आणि आतून कच्चे राहतील. तर अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत असे अनारसे तयार झालेले आहेत. अनारसे पलटी मारायचे नाही, नाहीतर पूर्ण खसखस निघून जाते. छान अनारसे आपले तयार झालेले आहेत आणि इथे आता आपण जो रवा बांधून ठेवलेला होता तो सुद्धा छान सॉफ्ट असा मस्त भिजलेला आहे. आता गूळ खोबऱ्याचे सारण माझ्याकडे तयारच केलेले होते. ते सारण मी आता ह्यामध्ये भरलेलं आहे. एक गोळा तयार करून लाटून त्यामध्ये मी हे सारण भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर चिमटीने व्यवस्थित चिमटे घेऊन मी अशा प्रकाराने त्याला शेप दिलेला आहे आणि अशा प्रकारे धोंडे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपल्याला कढईत तूप गरम करत ठेवून छान लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व धोंडे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. अधिक महिन्यासाठी 33 या आकड्याने आपल्याला वस्तू बनवायच्या असतात. तर इथे मी 33च धोंडे लाडू बनवून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी बघा किती सुंदर झालेले आहेत. अजिबात एकही धोंडा लाडू इथे फुटलेला नाहीत आणि हे धोंडे लाडू जे आहेत ते आपण 8 दिवसापर्यंत बाहेर छान डब्यामध्ये स्टोअर करून खाऊ शकतो. पुरणाचे सुद्धा धोंडे लाडू बनवतात, पण ते तुम्हाला 1 दिवसातच संपवावे लागतात. हे लाडू छान टिकून राहतात म्हणून मी हे धोंडे लाडू बनवलेले आहेत. आणि अशा प्रकारे छान मी वाण देण्यासाठी अनारसे आणि धोंडे लाडू सजवून घेतलेले आहेत ताटात आणि वरती छान तांब्याचा दिवा ठेवलेला आहे. सुंदर अनारसे आणि धोंडे लाडू अधिक महिन्याच्या वाणासाठी तयार झालेले आहेत. तसेच मी एका ताटामध्ये मेसूरसुद्धा काढून घेतलेले आहेत. अधिक मासाचे सर्व पदार्थ अशा पद्धतीने मी ताटात छान सजवून घेतलेले आहेत आणि दारापुढे सुंदर अधिक मासानिमित्त रांगोळी घातलेली आहे. मध्ये अधिक मास सोहळा असं लिहून छान दिवा